हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्रानी आजच्या या महारिव्हिजन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या दिवशी आपल्याला प्रश्न 7वा बघायचा आहे. आपण प्रश्न 6वा स्किप केलो, ते उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण डिस्कस करूया. ओके, प्रश्न 7वा कोणता असेल? 5 मार्क्स साठी खालील प्रश्न सोडवा. ते सगळे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते आजच्या लाईव्ह सेशन मध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत. आणि जे इथे राहिलेले आहेत, मला जे वाटते की या चॅप्टर मध्ये इथे आलं नाही, सो ते चॅप्टर आपण बुक रेफर करून ते क्वेश्चन सुद्धा आपण कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू. ओके, चला स्टार्ट करूया आपण. जेवढे कोणी लाईव्ह असतील त्यांनी एकदा मला हाय म्हणून मेसेज करायचंय, म्हणजे कळते की मला तुम्ही आहात. मग आपण आजचा लाईव्ह सेशन लगेच स्टार्ट करूया. ओके, ओके चलो. साधं सिंपल. तुम्हाला माहिती असेल की कमेंट सेक्शन वाल्यांनी कसं आन्सर वगैरे द्यायचं. सो त्याचा आन्सर आहे, म्हणजे तुम्हाला द्यायचं आहे. मी जे काही क्वेश्चन विचारते त्याचे फक्त तुम्हाला पॉइंट सांगायचे आहेत. आणि जे कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट आहेत त्यांना पण मी फक्त पॉइंट्सच विचारते. ओके, जास्त काही आपल्याला याला वेळ द्यायचा नाही, कारण आता इथून सलग ओसीएमची स्ट्रीम आपल्याला कंटिन्युअसली दिवस रात्र एक करून पूर्ण ओसीएम या 3 दिवसांमध्ये, आता येणाऱ्या पुढच्या 3 दिवसांमध्ये कव्हर करायचा आहे. ओसीएमचा पेपर 26ला आहे. ओके, चला स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चन पासून. फर्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप स्पष्ट करा. क्वेश्चन आहे व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप स्पष्ट करा. पहिला क्वेश्चन आहे, त्याचं आन्सर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला स्टार्ट करायचं आहे. आणि त्याच बरोबर कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला मी सेकंड क्वेश्चन विचारते. ओके, पहिला क्वेश्चन कोणता आहे? व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप स्पष्ट करा. त्याच्याबद्दल तुम्हाला कमेंट करायचे आहेत. जे स्वरूप आहेत, सोपे सोपे स्वरूप तुम्ही करू शकता. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट रुद्रानी. सार्वत्रिक उपयोग, हा, सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे, सराव आणि प्रकारे तत्वे तयार केली जातात. लवचिकता, कार्यकारण संबंध, वर्तणुकीशी संबंधित सर्व तत्वांना एकसारखे महत्व. हा करेक्ट आहे, एकदम करेक्ट उत्तर आहे. 5 तत्वे तिने या ठिकाणी सांगितलेले आहे. कमेंट सेक्शन मध्ये फक्त एकच कमेंट आलेलं आहे, ते पण मारुतीचं. आय थिंक ते काय मुलीचं किंवा मुलाचं नाव असू शकतं, वडिलांच्या नावावरती आहे. सार्वत्रिक उपयोग हे पहिलं स्वरूप आहे. व्हेरी गुड मारुती. आणखीन जे कोणी तुम्हाला जर लेट ऐकू येत असेल, तुमच्यापर्यंत लेट पोहोचत असेल, तर तुम्ही कमेंट करून ठेवू शकता. ओके, हा कोमल वाहिंदे आहे तिचं नाव. तर बघा, आता एकच कमेंट आलेला आहे. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन वरती. रुद्रानीनं 5 स्वरूप सांगितले, 5 पॉइंट लिहिणं या ठिकाणी गरजेचं असतं. सेकंड वर आहे, हेनरी फ्योल यांच्या व्यवस्थापनाची कोणतेही 5 तत्वे स्पष्ट करायचे. आधुनिक व्यवस्थापनाची कोणतेही 5, हेनरी फ्योलचे कोणतेही 5 म्हणले की सेमच आन्सर होते. सो हा क्वेश्चन आपण फक्त आणि फक्त कमेंट सेक्शन वरती सोडूया. कमेंट सेक्शन वाल्यांनी मला एक एक कमेंट करून सांगायचे आहेत तुम्हाला माहिती असलेल्या व्यवस्थापनाचे कोणतेही 5 तत्वे. ते 5 तत्वे तुम्हाला सांगायचे आहेत, सोपे सोपे. येस, महेकचं फर्स्ट आन्सर आलेला आहे, कामाची तत्वे किंवा कामाच्या विभागणीचे तत्व. त्याच्यानंतर निकिता, कामाच्या विभागणीचे तत्व. सुहाना, कामाच्या विभागणीचे तत्व. अमर, ओके थँक्यू अमर. मारुती, अभय, संकेत, सुहानी, पल्लवी, त्याच्यानंतर मारुती म्हणजेच कोमल वाहिंदे, अरिहंत, अभय, निकिता, स्वाती, रेश्मा, सुहाना, मेहक, त्याच्यानंतर संकेत, सुहाना. करेक्ट आहे. कोणते कोणते तत्व सांगताय? शिस्तीचे तत्व, पुढाकार घेण्याचे तत्व, अधिकार व जबाबदारीचे तत्व, कामाच्या विभागणीचे तत्व, जे की एकदम करेक्ट आन्सर आहेत. ठीक आहे, तर आपण कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला 14च्या 14 तत्वे येतात का, किंवा जेमतेम 7 ते 8 जरी सांगितलंय तरी सफिशियंट आहे. जस्ट विचारतोय आपण. दर्शना. फर्स्ट, कामाच्या विभागणीचे तत्व, अधिकार आणि जबाबदारीचे तत्व, शिस्तीचे तत्व, आदेशनातील एकवाक्यतेचे तत्व, निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व आणि सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व, केंद्रीकरणाचे तत्व,
मोबदला तत्व आणि अधिकार साखळीचे तत्व. व्हेरी गुड दर्शना, तू एकदम जास्त सांगितली आहे. मी जसं म्हटलं होतं करेक्ट आहेत. त्याच्यानंतर कमेंट सेक्शन मध्ये म्हणतायत की मॅम राज्यशास्त्राचं लाईव्ह घ्या ना. ज्यावेळेस एक्झाम असेल, आय थिंक राज्यशास्त्राचा पेपर 29 तारखेला आहे. सो त्या संबंधित सर तुम्हाला काही मेसेज वगैरे असेल तर ते ग्रुपवरती तुम्हाला सेंड करतील राज्यशास्त्र संबंधित. आणि राज्यशास्त्राची सुद्धा लाईव्ह सेशन असणार आहेत, बट ते पेपरच्या पुढे पुढे असणार आहेत. ओके, आता फोकस फक्त आपण ओसी वर करूयात. त्याच्यानंतर थर्ड वन क्वेश्चन आहे, नियोजनाचे महत्व स्पष्ट करणारे कोणतेही 3 मुद्दे म्हटलेले आहे. 3 मुद्दे कधीही 5 मार्क्ससाठी विचारले जात नाही. इथे चुकून आलेले कोणते 5 मुद्दे तुम्हाला सांगायचे आहेत. या ठिकाणी चुकीचं आहे. ओके, 3 मुद्दे कधीही 5 मार्क्ससाठी विचारल्या जात नाही आणि तुम्ही लिहायचं पण नाही. कंप्लीट 5 मुद्दे तुम्हाला लिहिणं कंपल्सरी आहे. तर ते 5 मुद्दे तुम्हाला सांगायचे आहेत. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट रुद्राणी, नियोजनाचे महत्व. हा स्पष्ट उद्दिष्ट निर्धारित करण्यास मदत करते, दिशा दर्शविते, कार्यक्षमतेत वाढ, जोखीम कमी करते, उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर, निर्णय घेण्यास मदत करते, सर्व कार्यांचा समन्वय साधते, व्यवस्थापनाचे इतर कार्य सुलभ करते. गुड, एकदम चांगल्या पद्धतीने आणि करेक्ट आन्सर तू दिलेले. तर कमेंट मध्ये सुद्धा काही जण कमेंट करत आहेत. तर ते कोणतं असेल, कोमल वाहिंदेचा फर्स्ट आन्सर आलेला आहे. आणि त्याचबरोबर महेकचा सुद्धा जोखीम कमी करते, दिशा दर्शविते, कार्यक्षमतेत वाढ. सगळेजण आता दिशा दर्शविते हेच सांगतात, जोखीम कमी करते, दिशा दर्शविते. सुहाना, सर्व कार्यांचा समन्वय साधणे. ओके, असे हे आपले कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करणारे स्टुडंट होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. कर्मचारी व्यवस्थापनचे महत्व स्पष्ट करणारे कोणतेही 5 मुद्दे तुम्हाला सांगायचे. 3 मुद्दे विचारल्या जात नाहीत. 5 मार्क्ससाठी 5 मुद्दे लिहावं लागतात. ओके, जे कमेंट सेक्शन मध्ये आहेत त्यांनी कमेंट करायला स्टार्ट करायचं. ज्यांचं पहिले 3 कमेंट असतील तेच कमेंट मी मेन्शन करणार आहे. ओके, आणि बाकीचे जे कमेंट असतील तुम्ही इथे बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती. तोवर कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट दर्शना, कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्व स्पष्ट करा. कोणतेही 5 मुद्दे. प्रभावी व्यवस्थापकीय कार्य, मानवी संसाधनाचा प्रभावी वापर, मानवी संसाधनाचा विकास, कार्यक्षमतेत वाढ, दीर्घकालीन परिणाम, आवश्यक योगदान आणि कामाचे समाधान. व्हेरी गुड दर्शना. आणि त्याचबरोबर तुला जर 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आला तर तू प्रस्तावना किंवा अर्थ म्हणून काय लिहिशील? कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे अधीनस्थ व्यवस्थापकाची भरती, निवड, प्रशिक्षण व मोबदल्याशी संबंधित आहे. आणि कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. करेक्ट आहे. आणि त्याचबरोबर या 5 मार्क्ससाठी तू व्याख्या लिहिशील का नाही? 5 हो, लिहिणार. ओके, रुद्राणी तू लिहिणार का? 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आला किंवा कोणताही क्वेश्चन आला तर कंपल्सरी तू व्याख्या लिहिणार का? नाही मॅडम, फक्त अर्थ लिहिते. ओके, एक जण म्हणताय हो, एक जण म्हणताय नाहीये. तर ते तुमच्यावरती डिपेंड असेल. तुम्ही व्याख्या लिहिलात तरी काही हरकत नाहीये. ओके, चेक केलात कोण कोण कमेंट करतायत, कोणाचं नाव वगैरे. आता खूप जण कमेंट करतायत, नाव मेन्शन करणं पॉसिबल नाहीये आणि एक एक जण एक एकच कमेंट करतात, डबल नाव रिपीट होतं. म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला कमेंट सेक्शन शो केले. आणि त्याचबरोबर राज्यशास्त्राचं जे काही बोलत होते, 1K सबस्क्रायबर्स विथ 0 व्हिडिओज म्हणून जे आहे त्यांचं चॅनलचं नाव, लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची. तुम्ही त्या ठिकाणी लिंकवरती क्लिक करून जॉईन होऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे, उद्योजकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा 3rd चॅप्टर बद्दल या वर्षी एक्झाम मध्ये विचारल्या जातं. उद्योजकाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं. ओके, आता कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचे. अतिशय सोपे पॉइंट आहेत, अतिशय सोपे. तर ते पॉइंट कोणते असतील ते कमेंट करायचे आणि कमेंट सेक्शन तुम्ही चेक पण करू शकता कोण कोण कमेंट करताय. ओके, तोवर कॉलवर कनेक्ट झालेली स्टुडंट दर्शना, उद्योजकाची वैशिष्ट्य. बौद्धिक क्षमता, भविष्यातील दूरदृष्टी, कठोर परिश्रम, तांत्रिक ज्ञान, संज्ञापन कौशल्य आणि आत्मविश्वास. व्हेरी गुड दर्शना.
रुद्राणी, तुला सांगायचंय, हा क्वेश्चन जर 5 मार्क्स साठी तुला विचारला किंवा प्रश्न 7व्या मध्ये जर आला तर तू प्रस्तावना किंवा अर्थ काय लिहिशील? उद्योजक या शब्दाची उत्पत्ती फ्रेंच शब्द एंटरप्रेन यापासून झाली. त्याचा अर्थ टू अंडरटेक म्हणजेच हाती घेणे असा होतो. उद्योजक म्हणजे एक अशी व्यक्ती असते जी पैसे मिळविण्यासाठी व्यवसाय सुरू करते व त्यासाठी जोखीम सुद्धा पत्करण्यासाठी तयार असते. एवढंच. व्हेरी गुड. जेवढंही सांगलीस ते एकदम करेक्ट आहे. व्हेरी गुड रुद्राणी. कमेंट सेक्शन मध्ये पण खूप जणांनी कमेंट केलेलं आहे. लास्ट वन ऋषिकाचा आन्सर आलेला आहे. आत्मविश्वास, जोखीम, कौशल्य, तांत्रिक ज्ञान, कठोर परिश्रम. व्हेरी गुड. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. उद्योजकाची कार्य स्पष्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन असेल उद्योजकाची कार्य स्पष्ट करा. हा पण तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं. 8 मार्क्स साठी नाही तर तुम्हाला हे 5 मार्क्स साठी किंवा 4 मार्क्स साठी विचारलं जाऊ शकतं. तर उद्योजकाची कार्य स्पष्ट करा. कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला स्टार्ट करायचंय. ते फक्त मी कमेंट सेक्शन वरती सोडेल. कार्य जे असतील ते कार्य कमेंट सेक्शन वाल्यांनी सांगायचंय. त्याचा पुढचा जो क्वेश्चन आहे, उद्योजकाची वैशिष्ट्य डबल आलेला आहे. उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा. हे मी कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला विचारते. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये वैशिष्ट्य सांगायचे. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट उद्योजकता विकास कार्यक्रम तुम्हाला थोडक्यात 3 ते 4 ओळीमध्ये सांगायचं आहे. कारण 5 मार्क्स साठी तुम्हाला हे पॅरेग्राफ मध्ये एक्झामला लिहावं लागेल, कारण याचे जास्त पॉइंट्स नाहीये. ओके. कोण सांगेल आता? रुद्राणी. उद्योजकता विकास कार्यक्रम. उद्योजकता विकासाचा कार्यक्रम म्हणजे एक असा कार्यक्रम असतो ज्यामध्ये उद्योजकाची क्षमता, कौशल्य, त्याच्यामध्ये असणारी त्याला प्रेरणा दिली जाते व त्याला त्याच्या भूमिका बजावल्या जातात आणि त्याला व्यवसाय करण्यासाठी प्रेरित केलं जातं. गुड. व्हेरी गुड. करेक्ट आहे. आय रिपीट, हे जर 5 मार्क्स साठी आलं तर तुम्हाला जास्त लिहावं लागेल. 3 ते 4 ओळीमध्ये मार्क्स देणार नाहीत, भेटणार पण नाही. दर्शना, तू याच्याबद्दल काही सांगू शकशील? उद्योजकता विकास कार्यक्रम स्पष्ट करा. उद्योजक विकासाची कार्यक्रम अशी योजना आहे ज्यामध्ये सुप्त गुण शोधले जाते आणि नवीन उद्योग सुरू करण्यासाठी त्याला प्रेरणा दिली जाते. करेक्ट आहे. शॉर्ट मध्ये तिने सुद्धा शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला डीप मध्ये लिहावं लागेल. परत सांगत आहे. ओके. कमेंट सेक्शन चेक केला कोण कोण कमेंट करताय. त्याचबरोबर आता उद्योजकाची वैशिष्ट्य स्पष्ट करा. खूप साऱ्या जणांनी कमेंट केलंय. नाविन्य, निर्णय घेणे, चांगले संबंध, बाजाराचा विकास. सगळेजण आता तेच रिपीट केलेले आहेत. व्हेरी गुड. कमेंट सेक्शन वाले धीराने चांगल्या पद्धतीने कमेंट करत आहात. असंच कमेंट करत राहा. ओके. नेक्स्ट वन आहे सेवांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हे मी सोडते फक्त आणि फक्त कमेंट सेक्शन वरती. सेवांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. कमेंट सेक्शन मध्ये सेवांची वैशिष्ट्य तुम्हालाच विचारणार आता. फक्त दुसरा प्रश्न नाही घेणार. फर्स्ट आन्सर आलेला आहे अमरचं. अमूर्त. व्हेरी गुड अमर. त्याच्यानंतर परत अविभाज्य, महक, अमूर्त, कोमल, अमूर्त. वेगवेगळे सांगा म्हणजेच ना मला ते रिपीट नाही होणार. ओके. त्याच्यानंतर अविभाज्य, अमूर्त, महक. तिचा आन्सर आलेला आहे विसंगत. अविभाज्य, अमूर्त, विसंगत, विसंगती. ओके. अमूर्त, अविभाज्य, विसंगत. हस्तांतरणीय पण येऊ शकतं का? अमृत नाही, अमूर्त, अविभाज्य. ओके. तेच कमेंट येतात आणि कमेंट करणारे सुद्धा तेच व्यक्ती आहेत. ओके. सुहास, साक्षी, ऐश्वर्या, सुहानी, नाशवंतपणा. व्हेरी गुड. नवीन आले नाही. करेक्ट आहे. जे राज्यशास्त्र संबंधित जे काही कमेंट येतात परत एकदा लिंक शेअर करायला सांगते. आय थिंक तुमच्याकडे काहीतरी इश्यू आहे किंवा त्या ग्रुपची लिमिट संपली असेल. काहीतरी करून मी कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला सांगते. आता प्लीज ज्यांचं राज्यशास्त्र आहे सर त्याबद्दल तुम्हाला सांगतील. कंपल्सरी राज्यशास्त्रासाठी सर लाईव्ह येणार आहेत. कधी येणार आहेत ते तुम्हाला वेळेवर तुमच्यासोबत डिस्कशन करतील किंवा युट्यूब वरती काहीतरी नोटीस तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जाईल. ठीक आहे. आता राज्यशास्त्र ज्यांचं आहे त्यांनी प्लीज
ओसी कडे आम्हाला फोकस करू द्या, पेपर आहे. ओके, करेक्ट आहे. ग्राहकांचा सहभाग, व्हेरी गुड महेक, एकदम चांगल्या पद्धतीने आणि करेक्ट आन्सर तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. बँकांची प्राथमिक कार्य तुम्हाला सांगायचे आहेत. बँकांची प्राथमिक कार्य म्हणजेच की या ठिकाणी व्यावसायिक बँकेची प्राथमिक कार्य सांगायचं, फक्त बँकाचे दिलेले. ओके, तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला स्टार्ट करायचे जर तुम्हाला माहिती असतील तर. ठीक आहे, जे तुम्हाला योग्य वाटतात ते. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट, रुद्राणी, बँकेची प्राथमिक कार्य. प्राथमिक कार्यामध्ये 2 आहेत, ठेवी स्वीकृती आणि कर्ज देणे. ठेवी स्वीकृतीमध्ये पण परत 2 प्रकार पडतात, एक वेळ ठेवी आणि मागणी ठेवी. वेळ ठेवी मुदत ठेव आणि आवर्ती ठेव, आणि मागणी ठेवीमध्ये बचत खाते आणि चालू खाते. परत सेकंड आहे कर्ज देणे. कर्ज देणेमध्ये एक पहिला कर्ज देणे, कर्जाचे परत 3 प्रकार पडतात, आणि त्याच्यानंतर सेकंड आहे उचल किंवा आगाऊ रक्कम. त्याच्यामध्ये रोखपत, अधिविकर्ष खाते आणि हुंडीची वटणूक. हा, एकदम करेक्ट आहेत. हे तू सगळे प्राथमिक कार्य सांगितली, व्हेरी गुड. त्याच्यानंतर कमेंट सेक्शन कडे चेक करू शकता कोण कोण कमेंट करत आहे. तर सुहासचा फर्स्ट आय थिंक कर्ज देणे सांगितले त्याने. त्याच्यानंतर अमर, ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, त्या संबंधित ते कमेंट करतात. ओव्हरड्राफ्ट देणे आणि डेबिट कार्ड देणे. ओके, डेबिट कार्ड देणे याच्यामध्ये येत नाही. ओके, कर्ज देणे. ओके, जे त्यांना जे इझी वाटतंय त्यांनी तेच कमेंट करतायत. तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कमेंट करता आलं तर तुम्ही कमेंट करू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आता. नेक्स्ट क्वेश्चन चेक करा. ई बँकिंग सेवा स्पष्ट करायच्या आहेत. ई बँकिंग सेवा, मोबाईल बँकिंगच्या सेवा स्पष्ट करायच्या आहेत आणि या सेवा आहेत सुद्धा. ओके, असं नाही की मॅडम हे कुठलं विचारलं काय, असं काहीच नाहीये. एटीएम वगैरे हे ई बँकिंग सेवेमध्येच येतं. तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा जे काही ई बँकिंग संबंधित ज्या काही सेवा आहेत. तोवर कॉलवर कनेक्ट झालेली स्टुडंट दर्शनाला विचारूया तिला माहिती असलेल्या कोणत्याही 5 सेवा. दर्शना. स्वयंचलित नगद प्रदान सुविधा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आरटीजीएस ची सुविधा आणि राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग. करेक्ट आहे. एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग म्हणजेच आरटीजीएस, नेटचा समावेश या ठिकाणी होत असतो. यूपीआय मनी ट्रान्सफर. ओके, कमेंट खूप सारे जण कमेंट करतात. महेक, अमर, कोमल, त्याच्यानंतर अनिकेत, सुहानी करेक्ट आहे. अनुष्का तू अगोदरच्या क्वेश्चनचा आन्सर देत आहे. ओके, कोणत्या कोणत्या सेवा आहेत, अतिशय सोप्या आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, हेच सगळ्या सेवांचा समावेश ई बँकिंग मध्ये होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीवन विमा योजनांचे प्रकार स्पष्ट करायचं आहे. 5 कोणतेही तुम्हाला माहिती असलेले जीवन विम्याचे प्रकार सांगायचे आहेत. तोपर्यंत मी कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला सागरी विम्याचे प्रकार विचारून घेते. कमेंट सेक्शन मध्ये जीवन विम्याचे प्रकार, त्याच्यानंतर येऊया आपण सागरी विम्याचे प्रकार कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला. ओके, ऋषिका व्हेरी गुड. खूप एफर्ट्स घेऊन तू अगोदरच्या क्वेश्चनचा आन्सर देत आहे. तुझं नाव मेन्शन करणं गरजेचं आहे. व्हेरी गुड ऋषिका, कीप इट अप. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट, रुद्राणी, सागरी विमा योजनेचे कोणतेही 5 प्रकार तुला सांगायचे आहेत. प्रवास विमा, वेळ विमा, मिश्र, संमिश्र, मूल्याधारित आणि बंदर जोखीम विमा. करेक्ट आहे. तिने एकदम करेक्ट सांगितलेलं आहे. तसेच जे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करणारे स्टुडंट आहेत त्यांना मी सागरी विम्याबद्दल विचारलं होतं, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने कमेंट करतात. फर्स्ट कमेंट कोमल चाललेले संपूर्ण जीवन विमा, लखन युलिप विमा योजना, त्याच्यानंतर रमेश संपूर्ण जीवन विमा, मुदत विमा, वार्षिक विमा, पैसे परतफेड विमा, बाल विमा, युलिप विमा. व्हेरी गुड रमेश. महेक, सागर, अमर, महेक, सागर, महेक, आता हे रिपीट ना. कोमल, ऋषिका व्हेरी गुड. संपूर्ण जीवन विमा, एंडोमेंट विमा, मुदत विमा, बाल विमा, सेवा निवृत्त विमा करेक्ट आहेत. ओके, सुहास एकदम करेक्ट आन्सर आहे. ओके, या ठिकाणी सागरी विमा पण कव्हर झाला आणि जीवन विमा पण कव्हर झाला. सो कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट किंवा कमेंट सेक्शन मध्ये स्टुडंट अग्नि विम्याबद्दल सुद्धा सांगून टाकायचे.
तुम्हाला माहिती असलेले कोणतेही 5 मुद्दे अग्नी विम्या संबंधित कमेंट मधले स्टुडंट सांगू शकता. त्याचबरोबर मी कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंटला विचारते अग्नी विम्याचे कोणतेही 5 प्रकार. चला दर्शना, अग्नि विम्याचे तुला माहिती असलेले सोपे कोणतेही 5 प्रकार तुला सांगता येतील का? हो मॅडम. हा, मूल्यधारित विमा, सरासरी विमा आणि व्यापक विमा, संभाव्य तोटा विमा आणि पुनर्स्थापन विमा. करेक्ट आहे, एकदम करेक्ट आणि सोपे सोपे तू सांगितले. व्हेरी गुड दर्शना. जे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करते त्यांचा आन्सर तुम्हाला या स्क्रीन वरती समोर दिसत असेल. तेच आहेत ते कमेंट करणारे होनहार हुशार स्टुडंट. ओके, अग्नि विम्या संबंधित मी विचारत आहे, सो त्या संबंधितच कमेंट करताल. करेक्ट आहे. सरासरी विमा, मूल्य आधारित विमा, त्याच्यानंतर व्यापक विमा, एकदम तरल विमा, करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आता आपण. परत आन्सर येत आहेत म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन आहे 13वा. गोदामाचे कार्य स्पष्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे गोदामाचे कार्य स्पष्ट करा. आता कमेंट सेक्शन मधले स्टुडंट गोदामाचे कोणते कोणते प्रकार आहेत ते प्रकार तुम्हाला सांगायचे आहेत. ओके, महत्वाचं आहे हे, गोदामाचे प्रकार सांगायचे आहेत. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट तुम्हाला माहिती असलेले सगळ्याच्या सगळे गोदामाचे प्रकार जर तुम्हाला सांगता येतील ते सांगायचे आहेत. अदरवाईज जेवढे आले तेवढे. ओके, रुद्राणी तुझ्यापासून स्टार्ट करूया आपण. गोदामाचे प्रकार. खाजगी गोदाम, सार्वजनिक गोदाम, करदेय गोदाम, करदत्त गोदाम, सहकारी गोदाम, शासकीय गोदाम आणि शीतगृह. व्हेरी गुड रुद्राणी, एकदम करेक्ट तू सांगितले. तसेच कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट सुद्धा चांगल्या पद्धतीने आन्सर देतात. फर्स्ट कमेंट आलेला आहे अमरचं, मालाची साठवण किंमत. अरे तो कार्य सांगतोय. ओके, करेक्ट आहे. त्यांना मी कार्य विचारले. मी कार्य आय थिंक कुणालाही विचारले नाही, मी फक्त प्रकारावरतीच आहे. तो कार्य कमेंट केलेला, मलाच कन्फ्युज झालेलं, सॉरी फॉर दॅट. एकदम करेक्ट आन्सर आहे. खाजगी गोदाम, करदेय गोदाम, करदत्त गोदाम, सार्वजनिक गोदाम, सहकारी गोदाम करेक्ट आहेत. कोमल. त्याच्यानंतर तेच क्वेश्चन, गोदामाची कार्य स्पष्ट करा. त्याचा आन्सर सुद्धा काही जणांनी आधीच देऊन ठेवलेला आहे, ते सुद्धा मेन्शन करते आणि कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंट्सला सुद्धा विचारते. अमर, मालाची साठवणूक, किंमत स्थिरीकरण, जोखीम पत्करणे, वित्त पुरवठा, वाहतूक, प्रक्रिया करणे. व्हेरी गुड अमर. त्याच्यानंतर चेक करूया, ऋषिकाचा आन्सर आलेला आहे किंमत स्थिरीकरण, वाहतूक, प्रक्रिया, वर्गवारी आणि प्रतवारी, मालाची साठवणूक. व्हेरी गुड ऋषिका. त्याच्यानंतर आता त्या संबंधित सगळे जण प्रकाराबद्दल कमेंट केलेले आहेत. रमेश, मालाची साठवण, जोखीम पत्करणे, वित्त पुरवठा, वर्गवारी आणि प्रतवारी, वाहतूक, प्रक्रिया. व्हेरी गुड. अनुष्का, संचयन, किंमत स्थिरीकरण. एकदम करेक्ट आन्सर देत आहात. जे कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट आहेत, दर्शना तुला कार्य सांगता येतील ते कोणतेही 5च सांगायचे आहेत. ओके ओके मॅम. मालाची साठवणूक, किंमत स्थिरीकरण, जोखीम पत्करणे, वित्त पुरवठा करणे आणि वाहतूक. करेक्ट आहे. अतिशय सोपे 5-5 पॉइंट तिने सांगितले आहेत. तर या ठिकाणी आपले दोन्ही कव्हर झालेले आहेत. ओके ऋषिका, प्रकाराचं पण तू कमेंट केलेलं आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर जाऊया आपण, आय थिंक याच्यामध्ये काहीतरी स्किप झालेले ते आपण 8 मार्क मध्ये कव्हर करूया किंवा रिव्हिजन मध्ये कव्हर करूया. सो आता जाऊया नेक्स्ट क्वेश्चन वरती. ई व्यवसायाचे फायदे सांगायचे आहेत, फक्त पॉइंट्स. ई बिझनेस किंवा ई व्यवसायाचे फक्त फायदे पॉइंट सांगायचे आहेत. कोणतेही 5 पॉइंट्स कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला स्टार्ट करायचंय. तोपर्यंत मी कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला ई व्यवसायाच्या मर्यादा विचारून घेते. ओके, म्हणजेच तोटे. मर्यादा म्हणजेच काय, तोटे कोणतेही 5. तर रुद्राणी, ई व्यवसायाच्या कोणत्याही 5 मर्यादा तुला सांगायच्या आहेत. वैयक्तिक संबंधाचा अभाव, वितरणाची वेळ, जास्त जोखीम, सरकारी हस्तक्षेप, सुरक्षा समस्या. करेक्ट आहे. जर तुला विचारला गेला हा क्वेश्चन 5 मार्क साठी, तर तू प्रस्तावना काय लिहिशील? ई व्यवसाय
या संज्ञेची उत्पत्ती ई वाणिज्य पासून झाली. हा ई व्यवसाय ऑनलाईन इंटरनेटद्वारे वस्तू व सेवांची खरेदी विक्री करणे होय. ई व्यवसायाची व्याप्ती आधुनिक काळात वाढतच आहे. त्याचे फायदे खालीलप्रमाणे. ओके करेक्ट आहे. तोटे खालीलप्रमाणे ते तोटे सांगितले. कमेंट सेक्शन मध्ये सांगतायत सगळेजण की या संबंधित मी फायदे विचारले होते. ई व्यवसायाचे सुलभ स्थापना, कमी गुंतवणूक, वेग. अनुष्का करेक्ट आहे. कमी मनुष्य खर्च. महक आय थिंक काहीतरी मिस्टेक आहे त्याच्यामध्ये, पण करेक्ट आहे. भाग्यश्री सुलभ स्थापना, व्हेरी गुड. सुहास वेग, सुविधा, कमी गुंतवणूक, व्हेरी गुड. त्याच्यानंतर रमेश सुलभ स्थापना, कमी गुंतवणूक, सुविधा, वेग, जागतिक प्रवेश, ग्लोबल. ओके ग्लोबलायझेशन करेक्ट आहेत. जे कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करताय त्यांचं सुद्धा आन्सर एकदम करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बाह्य सेवेचे फायदे आणि तोटे दोन्ही सांगायचे आहेत. बट तुम्हाला एकतर फायदे विचारले जातात किंवा तोटे विचारले जातात. ऍट अ टाइम दोन्ही विचारले जात नाहीत. म्हणजेच की आउटसोर्सिंगचे कमेंट सेक्शन मध्ये यावेळेस तोटे सांगायचे, तोवर कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला मी फायदे विचारते. ओके कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट, बाह्य सेवेचे फायदे तुम्हाला सांगायचे आहेत. दर्शना. फर्स्ट एकूण किमतीचे फायदे. सेकंड कमी मनुष्यबळ खर्च. थर्ड कार्यक्षमता आणि उत्पादकतेची वाढ. आणि फोर्थ ज्ञानाची देवाणघेवाण. आणि फिफ्थ गुंतवणुकीची आवश्यकता कमी आहे. ओके करेक्ट आहे. कमेंट सेक्शन मध्ये आन्सर आता यायला कमी होत चाललेलं आहे. मोठे लेंदी आन्सर असल्यामुळे ते आन्सर करत नाही, ते फक्त ऐकतात. काही जण आहेत ते. ओके कामाच्या वेगवेगळ्या वेळा, म्हणजे ते पण एक तोटा आहे आउटसोर्सिंगचा. ग्राहकांकडे लक्ष नाही. सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका, करेक्ट आहे. नैतिक समस्या, व्हेरी गुड. सुरक्षा आणि गोपनीयता धोका, ग्राहकांकडे लक्ष नाही. अनुष्का करेक्ट आहे. एकदम चांगल्या पद्धतीने आणि करेक्ट आन्सर देत आहात. ओके फर्स्ट आलेला आहे महक पासनं. ज्यांनी कोणी आन्सर देत आहेत त्या सगळ्यांचे आन्सर एकदम करेक्ट आहे. नियंत्रणाचा अभाव इत्यादी आहेत बाह्य सेवेचे तोटे, किंवा आपण त्याला मर्यादा असं म्हणू शकतो. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे, लेंदी चॅप्टर आणि सगळ्यात खतरनाक चॅप्टर पॉइंट्सनी युक्त असलेला चॅप्टर म्हणजेच 6वा. काय सांगितले बघा, सामाजिक जबाबदारीची गरज स्पष्ट करणारे कोणतेही 5 मुद्दे तुम्हाला सांगायचे आहेत. सामाजिक जबाबदारीच्या गरजेचे कोणते 5 मुद्दे. कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला स्टार्ट करायचे. तोवर कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट, स्टार्टिंग विथ रुद्राणी. विश्वस्त संकल्पना, समाजाच्या बदलत्या अपेक्षा, नावलौकिक प्रतिष्ठा, संसाधनांचा पर्याप्त वापर, कामगार संघटनांचा दबाव, शासकीय नियंत्रण. करेक्ट आहे. ऋषिकाने अगोदरच्या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे, तिचं पण आन्सर एकदम करेक्ट आहे. सगळ्याच तोटे तिने त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. ओके हा जो क्वेश्चन होता तो होता सामाजिक जबाबदारीची गरजा सांगायचे कोणते 5 मुद्दे. तर आदित्यचा फर्स्ट आन्सर आलेला आहे विश्वस्त संकल्पना, व्हेरी गुड. महकचा आय थिंक तिनं दुसरंच काहीतरी कमेंट केलंय ते समजत नाही. त्याच्यानंतर भाग्यश्री विश्वस्त संकल्पना, जागतिकीकरण ते अगोदरचा आन्सर देत आहेत. पल्लवी विश्वस्त संकल्पना, पर्यावरणाचे संरक्षण. ओके महकचं पण पर्यावरणाचे संरक्षणच असं म्हणणं होतं. समाजाच्या बदलत्या अपेक्षा, पर्यावरण संरक्षण. ओके व्हेरी गुड. त्याच्यानंतर हा मी ऐकते नावलौकिक, समाजाच्या बदलत्या अपेक्षा. सगळेजण सेम कमेंट करतायत म्हणून परत नाव घेत नाही. आणि कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करणारे फक्त तुम्हीच आहात, तुम्हीच कमेंट करताय. ओके त्याच्यानंतर अमरचं काहीतरी डाऊट आहे. त्याचं म्हणणं आहे की 4था, 7वा, 2रा, 4था, 7वा आणि 8वा हे चॅप्टर केलं तर 80 पैकी 80 मार्क्स घेऊ शकतो काय? OCM मध्ये सांगा की टीचर. तर तुम्ही कधीही 4 चॅप्टर करून आउट ऑफ मार्क्स घेऊ शकत नाही. ते फक्त तुम्हाला पास होण्यापुरतच मदत करू शकतात. जर तुम्हाला 80 पैकी 80 मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला सगळे चॅप्टर करणं गरजेचं आहे. अमर ओके
त्याच्यानंतर फक्त दुसरा चौथा सातवा आठवा सांगण्यामागचा हेतू काय, जास्त मार्क्ससाठी आहे, स्कोरिंग चॅप्टर आहेत म्हणून त्यावरती जास्त फोकस करा असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ तुम्हाला 80 पैकी 80 घ्यायचे असेल तर बाकी सगळ्यांना पण तेवढंच वेळ द्यावा लागेल. ओके, सोपी ट्रिक वगैरे ते आता उद्यापासून आपल्याला त्याच्याबद्दलच डिस्कस करायचंय. सो आता एवढा क्वेश्चन कम्प्लीट होऊ द्या. उद्याचं काय असणार आहे काय नाही ते मी तुम्हाला सांगते आणि तसं तसं ग्रुपमध्ये तुम्हाला सगळे सूचना पण येत जातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भागधारकांप्रती आणि मालकांप्रती व्यवसाय संस्थेची सामाजिक जबाबदारी. फक्त 5-5 पॉइंट सांगायच्यात. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला मालकांप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी सांगायचे, फक्त 5 पॉइंट किंवा तुम्हाला जमतील ते पॉइंट. तोपर्यंत मी कॉलवर कनेक्ट झालेली स्टुडंट सॉरी दर्शनाला विचारते, भागधारकांप्रती व्यवसाय संस्थेची सामाजिक जबाबदारी 5 मुद्दे. दर्शना. माफक नफा आणि मग सेकंड भांडवलाचा पर्याप्त वापर, भागधारकांप्रती. ओके, भागधारकांप्रती रुद्राणी. सभांचे योग्य नियमन, गुंतवणुकीवर मोबदला, पारदर्शकता राखणे, तक्रारी हाताळणे, प्रतिष्ठा व कर्जफेडीची कुवत राखणे. करेक्ट आहे. मी भागधारकांप्रती विचारले होते, जे कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट आहेत त्यांनी एकदम करेक्ट आन्सर दिलेला आहे. त्याच्यानंतर मालकांप्रती व्यवसाय संस्थेची सामाजिक जबाबदारी हे कमेंट सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे. तर कमेंट सेक्शन मध्ये फर्स्ट आन्सर आलेला आहे पल्लवीचं, माफक नफा, किंमत कमी का, हा किंमत कमी, व्हेरी गुड. त्याच्यानंतर अनिकेत, महक, परत पल्लवी, भाग्यश्री, ऋषिकाचा आन्सर आलेला आहे माफक नफा, कमीत कमी, अपव्यय भांडवलाचा पर्याप्त वापर, कार्यक्षम व्यवसाय, व्यवसाय संधीचा शोध, व्हेरी गुड. त्याच्यानंतर शॉर्ट क्रिएटर, लाभांश योग्य वेळी, हे भागधारकांप्रती झालं. ओके, माफक नफा हा साधा सोपा, मालकांप्रती सामाजिक जबाबदारी करेक्ट आहे. त्याच पद्धतीने जे गुंतवणूकदारांप्रती व्यवसाय संस्थेची सामाजिक जबाबदारी आहे ते कमेंट सेक्शन मधले स्टुडंट सांगणार. परत एकदा सांगते, गुंतवणूकदारांप्रती व्यवसायाची सामाजिक जबाबदारी कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला स्टार्ट करायचं आहे. आणि कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट, शासनाप्रती सामाजिक जबाबदारी. दर्शना. नियमित कर भरणा, नियम व कायद्यांचे पालन, परकीय चलन मिळवणे, आर्थिक विकास आणि शासनात सूचना करणे. ओके, व्हेरी गुड दर्शना. आता एकदम करेक्ट आन्सर दिलेली आहे तू. अगोदरचं तुला क्वेश्चन समजलं नव्हतं बट आता एकदम करेक्ट आहे. मी विचारलं होतं गुंतवणूकदारांप्रती, सगळेजण म्हणताय सभाचे योग्य नियमन. ओके, आहे का पण खरंच? तक्रारी हाताळणे, ओके, योग्य मोबदला, करेक्ट आहे. त्याच्यानंतर काय आहे, गुंतवणुकीवर मोबदला देणे, भाग्यश्री करेक्ट आहे. तक्रार हाताळणे, पारदर्शकता राखणे, माहिती योग्य रित्या प्रकट करणे, करेक्ट आहे. अनिकेत, कमेंट सेक्शन मध्ये कमेंट बघू शकता तुम्ही, कोण कोण कमेंट करताय त्यांचे नाव तुम्हाला तुमच्या स्क्रीन वरती दिसत आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया आपण. थोडस फास्ट घेतीये कारण लगेच संपून उद्याचं जे काही असेल त्याची तयारी तुम्हाला स्वतःला करायची आहे. कारण उद्या दिवसभर लाईव्ह सेशन असणार आहेत आपले. त्याच्यानंतर कारण स्पष्ट करा आणि 8 मार्क्सचे जे काही क्वेश्चन असतील ते क्वेश्चन उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये बघायचे आहेत. आणि महत्वाचं, सगळं रिवाइज करायचं आहे. जेवढेही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन्स आपल्याला उद्यापासून 25 तारखेपर्यंत आपल्याला रिवाइज करून घ्यायचे आहेत. महत्वाचे प्रश्न. ओके, नेक्स्ट वन आहे समाज संवर्धन, सर्वसाधारण जनतेप्रती व्यवसाय संस्थेची सामाजिक जबाबदारी. तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता
समाज आणि सर्वसाधारण जनता म्हणजे एकच झालं, दोन्हीही सेमच असतात. ओके, कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट रुद्राणी, समाज सर्वसाधारण जनतेप्रती व्यवसाय संस्थेची सामाजिक जबाबदारी. पर्यावरणाचे संरक्षण, दुर्बल घटकांसाठी आरक्षण, मागासलेल्या भागांचा विकास, आर्थिक मदत आणि रोजगार पुरविणे. किती सांगितली? डबल सांगू का? हा. पर्यावरणाचे संरक्षण, हम्म. दुर्बल घटकांसाठी आरक्षण, हम्म. मागासलेल्या भागांचा विकास, आर्थिक मदत, रोजगार निर्मिती. करेक्ट आहे. 5 सांगितली, एकदम करेक्ट आहेत. एखादं एक सुद्धा जास्त नाही सांगितली. ओके, नेक्स्ट कमेंट सेक्शन मध्ये आय थिंक आता कमेंट येणं बंद झालेले आहेत, थकून गेले बिचारे, लांब लांब आहे त्याचे पॉइंट्स. अमरचं आन्सर आलेलं आहे. तरी पण पर्यावरणाचे संरक्षण, संसाधनांचा जास्तीत जास्त वापर. ओके, दुर्बल घटकांवर आरक्षण, मागासलेल्या भागांचा विकास, समाज विघातक कृतींना विरोध. व्हेरी गुड. नोकरीची सुरक्षितता ते यात येत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया आपण. सगळं होणार आहे, तुम्ही फक्त आता ओसी वर फोकस करा. कधी काय कसं इको राज्यशास्त्र कधी होईल ते तुम्हाला वेळोवेळी माहिती होईल. ओके, फक्त तुम्हाला कनेक्ट राहायचंय चॅनलशी आणि व्हॉट्सअप ग्रुपशी. चला चेक करा नेक्स्ट क्वेश्चन. पर्यावरण संरक्षणाप्रती व्यवसाय संस्थेची सामाजिक जबाबदारी. ते फक्त आपण कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला विचारू, कारण ते थोडंसं थेरी मध्ये आहे. तर कमेंट सेक्शन मधले स्टुडंट मला पर्यावरण संरक्षणाप्रती असणारे जे काही आर आहेत, 4R, ते आर तुम्हाला सांगायचे आहेत. 4R, 4R जे आहेत ते सांगू शकता. तोपर्यंत दर्शना, पर्यावरण संरक्षणाप्रती व्यवसाय संस्थेची सामाजिक जबाबदारी. व्यवसायाने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे व तसेच म्हणजे पर्यावरण दूषित न होण्यासाठी 4R चा वापर केला पाहिजे, ज्याच्यामध्ये घट, हा, पुनर्वापर, 4R. हा, करेक्ट सांग. पुनर्निर्मिती आणि पुनर्प्राप्ती केली पाहिजे. करेक्ट आहे. रुद्राणी, तू काय सांगू शकशील? 4R सोडून सांग. हा, व्यवसायाने पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे, कारण व्यवसाय संस्था पर्यावरणाच्या विविध घटकांचे, नैसर्गिक घटकांचे वापर करत असते. मग पर्यावरणाचे घटक वापस करणे व्यवसायाची जबाबदारी आहे. त्यासाठी व्यवसाय संस्थेने दक्षता घेतली पाहिजे. करेक्ट आहे. तर कमेंट सेक्शन मध्ये मी विचारले होते की 4R कोणते कोणते आहेत. तर अनुष्काचा म्हणणं आहे BTS, अनु BTS लिहिले आहे म्हणून रिसायकलिंग आणि रिड्यूस 2 झाले. त्याच्यानंतर सुहास रिडक्शन, रियूज, रिसायकलिंग, रिकवर. व्हेरी गुड. महेक रिसायकल आणि रिड्यूस, अनु BTS रिकवर. ओके, तर आता याचा मराठीमध्ये मीनिंग आपण कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंट कडनं जाणून घेऊया. आणि कमेंट सेक्शन मध्ये लगेच कमेंट सुद्धा आलेला आहे. अमरचं घट, पुनर्वापर, पुनर्निर्मिती, पुनर्प्राप्त. व्हेरी गुड. पल्लवी, तुझंही आन्सर करेक्ट आहे. ओके, आता कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला कष्ट नको. हा, हवा प्रदूषण, जल प्रदूषण हे त्याच्यामध्ये येतं, ते करायचं नाही असं पर्यावरण संरक्षणाप्रती व्यवसाय संस्थेच्या जबाबदारीमध्ये सांगितलेलं आहे. हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण. 4R कोणते आहेत? तर ते 4R आहेत रिसायकलिंग, रिड्यूस, रिडक्शन, रियूज हे आहेत, रिकवर वगैरे. ओके, नेक्स्ट आहे. नेक्स्ट जे कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटलाच विचारते, कारण थोडंसं मोठं आहे. CPR बद्दल विचारलेलं आहे, सॉरी CSR बद्दल विचारलेलं आहे. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट थोडक्यामध्ये 3-4 ओळीमध्ये किंवा 2-3 ओळीमध्ये तुम्हाला कंपन्यांची सामाजिक जबाबदारी सांगायची आहे. कोणी सांगू शकता दोघींपैकी CSR बद्दल? ओके, रुद्राणी तू सांग. येत नाही मॅडम. ओके, दर्शना. मला पण येत नाही मॅडम. थोडस अवघड आहे कंपन्यांची सामाजिक जबाबदारी, त्याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये.
कंपनीमध्ये जे काही असणारे लोक असतात त्यांनी सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मॅनेज केल्या पाहिजे. म्हणजे जेवढ्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या त्यांना सांगितलेल्या आहेत. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता काही जबाबदाऱ्या किंवा काही एक दोन पॉइंट्स जर तुम्हाला येत असतील तर कंपन्यांची सामाजिक जबाबदारी बद्दल. ओके, CSR फार महत्वाचा आहे कंपन्यांसाठी. कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला जर एखादा एक पॉइंट येत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. ओके, रोजगार वाढवण्यासाठी व्यवसाय कौशल्य विकसित करणे, व्हेरी गुड. आणखीन त्याच्यानंतर काय म्हणता येईल आपल्याला? वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा CSR संबंधित आयोजित केले जातात का? एवढा तरी कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट सांगू शकाल का? CSR संबंधित वेगवेगळे प्रोग्राम आयोजित केले जातात का? कमेंट सेक्शन मधले सुद्धा सांगू शकता तुम्ही. केले जातात. ओके, करेक्ट आहे. त्याच्यानंतर त्याचबरोबर काही व्याप्ती पण आहे किंवा किती व्यवसाय संस्थांना CSR हे दिलं जातं, त्यांच्याकडे ते येतं. कंपन्यांची सामाजिक जबाबदारी त्यांना पार पाडणं गरजेचं असतं. हे अतिशय महत्वाचं आहे बरं. CSR तुम्ही असं तसं समजून याला सोडू नका, कारण अशा काही कंपन्या आहेत ज्या जबाबदाऱ्या पारच पडत नाहीत. बट आता सध्याच्या सिच्युएशनला कंपन्यांची सामाजिक जबाबदारी पार पाडणं कंपल्सरी झालेलं आहे. कधी आणि कसं कंपल्सरी झालेलं आहे तर ज्यांचं जे काही निव्वळ मालमत्ता असते, नेटवर्थ जे असते ते 1500 कोटीपेक्षा जास्त किंवा 1500 कोटी असावी लागते, अशा पद्धतीचे काही रेस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत. ते जर जास्त असेल तर कंपल्सरी CSR तुम्हाला सुद्धा पार पाडावं लागेल. कंपल्सरी CSR असावं लागतं. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. 25. ग्राहकांचे कोणतेही 5 अधिकार तुम्हाला सांगायचे आहेत. ओके, एकूण 10 अधिकार आहेत. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट 5-5 वाटून घेऊन सांगतील. कमेंट सेक्शन मध्ये अधिकार कमेंट करायला स्टार्ट करायचं आहे. स्टार्टिंग विथ दर्शना. सुरक्षिततेचा अधिकार, माहितीचा अधिकार आणि वस्तू व सेवा निवडीचा अधिकार, ग्राहकांचे ऐकून घेण्याचे अधिकार आणि तक्रार निवारणाचा अधिकार. ओके, बाकीचे 5 रुद्राने तू सांगशील. निरोगी पर्यावरणाचा अधिकार, हा. ग्राहक सुरक्षेचा अधिकार, हम्म. अनिष्ट व्यापारी प्रथांपासून संरक्षणाचा अधिकार, बनावट वस्तूपासून संरक्षणाचा अधिकार, प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार. व्हेरी गुड. दोघांनी एकूण 5-5 कंप्लीट म्हणजे 10 सांगितलेले आहेत. कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने कमेंट येत आहेत. पल्लवीचा सुरक्षिततेचा अधिकार, माहितीचा अधिकार, वस्तू व सेवा निवडीचा अधिकार, ग्राहकांचे ऐकून घेण्याचा अधिकार. व्हेरी गुड. तेजस्विनी, जर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये स्पष्टीकरण लिहत बसाल तर आता जे 33 व्ह्यूज आहेत त्या 5 वरच येतील, कारण बोर होईल. कमेंट विश्लेषण हे खूप मोठं असतं. स्पष्टीकरण तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगता येणार नाही, ते तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर कमेंट चेक करूया. भाग्यश्री, अनिकेत, कोमल, रमेश, महेक, परत पल्लवी, अमर, करेक्ट आहे, सुहास आणि खुशी, सगळेजण चांगल्या पद्धतीने 5 अधिकार किंवा हक्क सांगत आहेत. हक्क म्हटलं तरी अधिकारच लिहायचे आहेत बरं का. हक्क म्हटलं तरी जेवढे अधिकार आहेत ते तुम्ही लिहू शकता, वेगळं काही नाहीये त्याच्यामध्ये. राईट्स, अधिकार, हक्क दोन्ही सेमच आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्राहक संघटना व अशासकीय संस्थांची भूमिका सांगायच्या आहेत. कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला आपण विचारूया याच्याबद्दल. कमेंट सेक्शन मध्ये 1-2 कमेंट करता आलं तर चांगलं आहे. ओके, ग्राहक संघटना व अशासकीय संस्था यांच्या भूमिका स्पष्ट करायच्या आहेत. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट रुद्रानी. ग्राहकांच्या समस्या संबंधी याचिका दाखल करणे, हा. ग्राहकांच्या समस्या संबंधी मासिके प्रकाशित करणे, हा, करेक्ट आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मोफत कायदेशीर सल्ला देणे, हा. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे, हा, करेक्ट आहे. ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.
एकदम करेक्ट आहे. म्हणजेच की ग्राहकांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजून सांगणे, त्यांच्याबद्दल त्यांच्या वतीने लढणे, त्यांच्या हक्कासाठी लढण्याचं काम ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्था करत असतात. अशासकीय संस्था या NPO सारख्या काम करत असतात, प्रॉफिट बघत नाहीत. आता ग्राहक संघटनेचं बुकमध्ये तर दिलं नाही, बट तसं मिनिंग होऊ शकते. तर त्याचबरोबर एखादी एक अशासकीय संस्था जर तुम्हाला सांगता आली तर बेटर आहे, कारण तुम्हाला विचारल्या जातं. ओके, अशासकीय संस्था तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं ऑब्जेक्टिव्ह मध्ये वगैरे. तर एखादी एक सांगता आलं तरी चालेल. दर्शना, तुला कोणती तरी एक सांगता येईल का? माहिती नाही मॅडम. रुद्रा आणि तुला? ग्राहक शक्ती किंवा मुंबई ग्राहक पंचायत. व्हेरी गुड. हे आहेत अशासकीय संस्था. हे तुम्हाला एखादा एक किंवा दोन तरी ऍटलीस्ट पार्ट असलं पाहिजे. तुम्हाला विचारलं जातं, हे विसरायचं नाहीये. ऑब्जेक्टिव्ह मध्ये आहे. ओके, आहे ऑब्जेक्टिव्ह मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओके, 2 क्वेश्चन दिलेला आहे. विपणी शब्दाशी संबंधित संज्ञा स्पष्ट करायच्या आहेत. म्हणजेच विपणी संज्ञा तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायच्या आहेत. फक्त कमेंट मध्ये विपणी संज्ञा सांगायला स्टार्ट करा. विपणी संज्ञा अतिशय सोप्या आहेत. ओके, एकूण आपल्याला 7 विपणी संज्ञा आहेत. त्यातल्या कोणत्याही विपणी संज्ञा तुम्ही सांगू शकता, कमेंट करू शकता. चेक करूया आता. आन्सर यायला स्टार्ट झालाय. फक्त विपणी सांगू नका, मेन वर्ड जरी सांगितलं तरी सफिशियंट आहे. पल्लवी, पूजा, त्याच्यानंतर आहे हरिओम. स्थान, वस्तू, पल्लवी परत देवाण घेवाण, करेक्ट आहे. क्षेत्र, देवाण घेवाण. ओके, GS, MGP, CGST हे सगळं अशासकीय संस्था ते कमेंट करत आहेत. बट आता मी तुम्हाला विचारलं विपणी संज्ञा. स्थान विपणी देवाणघेवाण, क्षेत्र विपणी संज्ञा. ओके, मागणी आणि ग्राहक विपणी संज्ञा, डिजिटल विपणी संज्ञा करेक्ट आहेत. व्हेरी गुड. पल्लवी, अनुष्का, पूजा करेक्ट आन्सर देत आहेत. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, समाजासाठी विपणनाचे महत्व. एकामध्ये 2 विचारलेलं आहे, चुकून खाली लिहायचं, ते वर आलेलं आहे. समाजासाठी विपणनाचे महत्व कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला स्टार्ट करायचंय. तोपर्यंत मी कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे महत्व विचारून घेते. कॉल वर कनेक्ट झालेले स्टुडंट, रुद्राणी, व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे महत्व. नवीन कल्पनांचे स्रोत, विश्वासार्हतेची निर्मिती, विक्रीमध्ये वाढ, स्पर्धेचा सामना करणे, जागरूकतेत वाढ. ओके, करेक्ट आहे. तेजस्विनी, तुला पेपरला कंपल्सरी स्पष्टीकरण विश्लेषण लिहिणं गरजेचं आहे, अदरवाईज तुला मार्क्स कसे मिळतील. मुद्दे लिहिलं बस झालं असं नसतं. चला, काय विचारलं होतं मी, समाजासाठी विपणनाचे महत्व. तर कमेंट यायला स्टार्ट झालेले आहेत. पल्लवी, राहणीमानात वाढ, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, ग्राहक जागरूकता अगोदरचा आहे, सॉरी, राहणीमानात वाढ. सुहास आणि अनिकेत करेक्ट आहे. ओमचं पण करेक्ट आहे. रोजगार पुरविणे, राहणीमानात वाढ. अनिकेत, रोजगार पुरविणे. रमेश, जागरूकता वाढ, विक्रीमध्ये वाढ, निर्णय प्रक्रियेस आधार, नवीन कल्पनांचे स्रोत. आय थिंक हे ओके ते दुसऱ्याच सांगता तो. अमरचं करेक्ट आहे. त्याच्यानंतर एकदम करेक्ट आहे. राहणीमानात वाढ, रोजगार पुरवणे, वितरण खर्चात घट, ग्राहक जागरूकता, राष्ट्रीय उत्पादनात वाढ आणि ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करेक्ट आहे. तर लास्ट वन आहे, सॉरी दचकले मी, लास्ट वन आहे, ग्राहकांसाठी विपणनाचे महत्व स्पष्ट करायचे आहेत. ते कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि कॉलवर कनेक्ट झालेल्या स्टुडंटला मी सुद्धा विचारते. ओके,
आणि त्याच नंतर एक या चॅप्टर मधला शेवटचा क्वेश्चन मी विचारणार आहे, तो सुद्धा महत्वाचा आहे. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट दर्शना, ग्राहकांसाठी विपणनाचे महत्व. वस्तूविषयी जागृती वाढवणे, दर्जेदार वस्तूचा पुरवठा, विविध वस्तूचा पुरवठा आणि नियमित वस्तूचा पुरवठा, ग्राहकांचे समाधान आणि निवड प्रक्रियेस मदत. करेक्ट आहे दर्शना, व्हेरी गुड, एकदम चांगल्या पद्धतीने सांगितले तू. वस्तूविषयी जागरूकता वाढवणे, दर्जेदार वस्तूंचा पुरवठा, विविध वस्तूंचा पुरवठा, निवड प्रक्रियेस मदत, ग्राहकांचे समाधान, नियमित वस्तूंचा पुरवठा. अमर करेक्ट आहे. त्याच्यानंतर रमेशचं पण करेक्ट आन्सर येत आहे, पल्लवीचं पण करेक्ट आहे आणि अनिकेतचं सुद्धा. ओके. अश्विन, उद्या मराठीचा पेपर आहे. आय थिंक मराठीचा पेपर दुपारच्या सेक्शन मध्ये असेल तर आपण काहीतरी जुगाड करून तुमचा पेपर जो आहे, सॉरी लाईव्ह सेशन जे आहे मागे पुढे करण्याचा प्रयत्न करू. चला, एक लास्टचा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. विपणनाचे कार्य सांगायचे आहेत, फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला स्टार्ट करा. विपणनाचे कार्य अतिशय महत्वाचं आहे, ते सांगा, कमेंट करा त्याच्याबद्दल. कॉलवर कनेक्ट झालेले स्टुडंट रुद्राणी, विपणनाचे कार्य. बाजारपेठ संशोधन, मालाची खरेदी एकत्रीकरण, बाजारपेठेचे नियोजन, उत्पादन विकास, परिवेष्टन संवेष्टन लेबलिंग, मुद्रीकरण, विक्रय वृद्धी यंत्रणा, वितरण, वाहतूक, गोदाम, झालं. प्रमाणीकरण आणि प्रतवारी. ओके, करेक्ट आहे. 7 ते 8 तू सांगितली ते एकदम बरोबर आहेत. आणि त्याचबरोबर कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा कमेंट यायला स्टार्ट झालेले आहेत. ग्राहकांचे समाधान, अनुष्का आणि पल्लवीचे येत आहे. बाजारपेठ संशोधन, अल्फिया नाव आहे तिचं. ओके, पल्लवी, अल्फिया, महक, ज्ञानेश्वर करेक्ट आहेत. बाजारपेठेचे नियोजन, मालाची एकत्रीकरण, मालाची खरेदी व एकत्रीकरण, बाजारपेठेचे नियोजन, उत्पादन विकास, प्रमाणीकरण व प्रतवारी, वाहतूक व्यवस्था, गोदाम, परिवेष्टन संवेष्टन, लेबलिंग, मुद्रीकरण, वस्तूची किंमत निश्चिती, वितरण. व्हेरी गुड, एकदम करेक्ट उत्तर आहे. ओके, आजच्या लाईव्ह सेशन साठी एवढंच. आपण सगळे हे क्वेश्चन्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेलो आहोत. आता जे राहिलेले आहेत, तुम्ही म्हणताल मॅडम हे राहिले ते राहिले, आपण ते 8 मार्क्स मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच बरोबर महत्वाचे प्रश्न सुद्धा आपल्याला बघायचे आहेत, त्यामध्ये पण आपण हे सगळे क्वेश्चन परत एकदा रिवाइज करणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि उद्याचं जे काही आपलं रूपरेषा असणार आहे, त्याबद्दल जे काही सूचना असेल ते तुम्हाला ग्रुप वरती मिळेल. आणि जेव्हा केव्हाही लाईव्ह असेल, जर तुम्ही सबस्क्राईब केलेलंच आहात चॅनल, तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येऊन जाईल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात उद्याच्या लाईव्ह सेशन मध्ये.